बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा, प्रकरण 48. या डोंगराच्या आभाळ टेकल्या खडतर कड्याखाली उभा राहिलो. गाव लांब, माणसं दूर, चालत्या पावलांचा मागही न लागणारा. तळवटाच्या झाडाखाली डोकीवरची वळकटी उतरली. घाम पुसला आणि मी मागं वळून पाहिलं. दिशांनी गाव पुसून टाकला होता, माग पुसून टाकला होता. घरची आठवण झाली, कंठ दाटला, डोळं भरून आलं. कोवळा जीव कळवळून रडला. परदेश, परमुलूक, येताना लागलेले भले दांडगे ओढे, एकांड्या पाय फसव्या वाटा, जाळ्या जुळ्यांचे ओरखडे, खुसपसणारी गचपणं, गचपणलेल्या ओढ्यातील जीव घेणा एकांत. सरडा पळाला तरी काळीच भीतीनं लखलखून जाई. रडू डोळ्यात उभे राही. ज्यानं गाव शिव कधी ओलांडली नाही त्याला या परस्थ गावाशिवाशी आट्यापाड्या कराव्या लागत होत्या. वाटा चुकत होत्या. दारात भिकार बलूत आलं तरी आईच्या पदराआड लपणारा मी. ओरबाडलेलं अंग चुनचुनत होतं. घाम डोळ्यात गेल्यानं डोळं चुरचुरत होते. वरच्या कड्याकडं बघता बघता काळीत सरसरत होतं. पायाचे तळवे मुरमुरत होते. घनदाट खोज वनातून दरीत शिरणारी वाट काळजात भीतीचा काटा उभा करीत होती. मागं पाहिलं, माणूस नाही. पुढं पाहिलं, कुणी नाही. सगळ्या झाडाझाडोऱ्यांचा अंगावर चालून येणारा भयान एकांत. वाटेला वाटा फुटलेल्या, जनावरांच्या जंगल वाटा, जाळ्यातून जाणाऱ्या माणूस वाटा. मला नवख्याला काहीच कळत नव्हतं, उमगत नव्हतं. वाटा तर पार आड रानात जाणाऱ्या. आपण चुकलो तर चालायचं तरी किती? भलत्याच कोंडुऱ्यात फसलो तर? दिवस तर टळायला आलेला. चुकलोनी सांज झाली तर? काळजाचा उभांडा फुटला. आई आठवली, घरदार आठवलं. आड रानानं तर रान बाहेर केलेली. जगाचा कसलाच अनुभव नसणारा मी. ओठ पिळले तर दूध निघेल अशी अजान कोवळीक. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था झाली होती. भोवती भयंकर जगडव्याळ दाटलेलं. झाडं प्रचंड, डोंगर प्रचंड, जाळ्या प्रचंड, उभी प्रचंड चढण, आणि यात अडकलेला माझा एवढासा जीव. मागं जाता येत नव्हतं. पुढं जावं तर वैरणीसारख्या वाटा कुठेही फुटलेल्या. नेमक्या वाटेचा माग कळत नव्हता. डोक्यात काहूर पेटलेलं. अंधार पडला तर? सोबत नाहीच मिळाली तर? वरच्या आभाळाच्या तुकड्याशिवाय काहीच दिसत नव्हतं. तेही किती उंच आग्राळी. जिथं जायचं ते गाव तर या डोंगराच्या पलीकडं. कसला गाव, कसली माणसं, कसली नोकरी आणि कसलं पोट. सारा भुवंडून टाकणारा अंधार आणि अंधार. नुसती उभी चढण असती तर कसाही गेलो असतो. पण आधी खोल दुभंगल्या डोंगरातून पार आत असलेली दरी, तिची खोल खोजवण, बालपणी ऐकल्या चिटकिणींच्या जंगलाची आठवण झाली. ते झाडाझाडावर वळवळणारे साप, ती भुयारं, ती भयंकर तिळा, सुळे पुढे आलेले अचानक राक्षस, क्रूर पक्ष्यांचा फडत्कार, घोबडांचं भीतीदायक घुमणं, अंगाला डसणाऱ्या जळवा, नांगा काढून फिरणारे विंचू, आणि तो गुलाब कावलीच्या फुलासाठी निघालेला राजपुत्र, त्याच्या भोवती पसरलेलं मायावी जग. अशाच जंगलात राहणारा बकासूर, नाक कापलेली संतापलेली हिडिंबा, झाडावरच्या लावसटी, जाळीतून लकाकणारे वाघाचे डोळे, अस्वलाचं घुरघुरणं, माणसांना एरगटणारी माकडं. एक ना दोन, नाना गोष्टी आठवल्या.
मला ही नोकरी म्हणजे गुलबकावलीचं फुलच वाटलं. नाना यातना, नाना कष्ट, भयानक संकट, मरणाच्या वाटेवरून चालणं, पण त्या गोष्टीत ते फूल त्या राजपुत्राला मिळालं होतं. तो भाग्याचा क्षण उगवला होता. त्याच्या नशिबात आपण तर करंटे, दुःख दारिद्र्यानं जेरबंद करून टाकलेलं. सटवीनं काय लिहिलं होतं कपाळावर? आपल्याला प्राथमिक शिक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे, ही त्या सरकारी पत्रावरील ओळ वाचली तेव्हा चंद्रमौळी घरात चक्क सोनेरी चांदण्यांचा वर्षाव झाला होता. घराच्या कवाडाला लक्ष लक्ष तोरणं झळकली होती. कुडाच्या भिंतींना रत्नमानकांचे झगझगीत दिवे पेटले होते. आईच्या कष्टाचं चीज झालं होतं. वडिलांच्या राबत्या आयुष्याचं सोनं झालं होतं. आईनं कुणाच्यातलं तरी तांदूळ आणून गरम गरम भात वाढून सण साजरा केला होता. सारी माझं कौतुक करीत होती. सारं आभाळ चंद्र सूर्यासकट घरभर भरून निघालं होतं. डोक्यावर वळकट घेऊन निघालो तेव्हा आईच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हता. आईनं काळजाशी धरलं आणि म्हणाली, जा, नीट वाग, नोकरीवर जीव लाव, भाकरी आहे ती जन्माची, वाटणं सांभाळून जा. येणारं जाणारं माणूस असते वाटला, त्यांच्या संगतीनं जा. आईच्या आसवात काळजी मावत नव्हती. माझ्या वळकटी घेऊन अनोळखी वाटेवरून चालणाऱ्या आकृतीकडे पाहत आई कितीतरी वेळ हात हलवत उभा होती. एका हातानं पदराचं डोळं पुसत होती आणि दुसरा हात पालवत होती. वाटभर आईची मूर्ती तशीच दिसत होती, हात हलवणारी. यावेळी आईची आठवण तीव्रतेने होऊ लागली. या झाडाखालून फुटणाऱ्या 5-6 वाटा तरी मन भूल करणाऱ्या यक्षिणीसारख्या वाटत होत्या. आईचं शब्द आठवलं, वाटणं येणारं जाणारं माणूस असतंय, संगतीनं जा. पण कुणातरी चिटकीनं संगतच न लाभू दिलेली. वाटणं विचारत विचारत वाट धरलेली. माणसानं सांगितल्या दिशेनं चालत राहिलेलो. इथं तर ऐन वनव्यात गवसल्यासारखं. गाव तर जवळ आलेला. एवढा डोंगर ओलांडला की तो मुलूक गुलबकावलीचा. शेवटचा म्हणून मन्नाचा हिया गेला. अवाढव्य पण उंच झाडावर चढलो. सर्व आसवंतभर नजर टाकली. सगळं हिरवगार पसरलेलं रानवन. आभाळाच्या निळ्यात घुसली ती उंच हिरवाई नजरेला पेलत नव्हती. नजरेच्या टप्प्याच्या अलीकडे एक जुनाट वटलेला, कावळ काटक्या उरलेल्या पिशाच्यासारखा उभा असलेला प्रचंड वृक्षभूतासारखा वाटला. आसमंतातील भिरभिर नजर आकसली. मी आलेल्या वाटेच्या दिशेनं पाहिलं. तिला झाडाझाडोऱ्यानं पार गिळून टाकलेली. मागमूसही लागत नव्हता. लांबचा खुनेचा डोंगर आणि त्याच्या माथ्यावरलं हत्तीच्या आकाराचं झाड दिसलं आणि आल्या वाटेचा रोग कळला. मावळत्या डोंगराकडं पाहिलं. काळजात धस्स झालं. तो डोंगर शिवायला फार अवकाशाची सूर्याला गरज नव्हती. नुसत्या एका झेपेची कथा मोठ्या कांतानं आरोळी ठोकली. कोणी आहे का इथं? माझा आवाज आसमंत भर घुमला. माझ्या त्या घुमणाऱ्या गंभीर आवाजाची भीती माझी मलाच वाटली. दऱ्यात दऱ्यात प्रतिध्वनी घुमला. त्या भयान आसमंताचं ते गरजणारं रूप पाहून मी उन्मघाम झालो. झाड धरलेले हात सरदले. पायांना पाणी सुटलं. अंग थरथरायला लागलं. झाडावरची मिठी सैल होती की काय वाटलं. तेवढ्यात जवळच्या झाडावरच्या फांद्या गदगदून हलायला लागल्या. त्या दिशेनं बघितलं तर वानरांचे कळपच्या कळप झाडावर दनादन उड्या टोकीत येत होतं. झाडं गदगदून जात होती. जंगल हादरत होतं. एक एक केवढाली वानरीनी, त्यांच्या पोटाशी चिकटलेली पिल्लं, उड्या मारीत गमजा करणारी चिरचिरणारी लहानखोर पिल्लं. आणि तो वानर काळा तोंडा, बापरे, रोखून बघणारा. आता माझी धडगत नाही असं वाटलं. काळजाचं पाणी पाणी झालं आणि परत मोठ्या आकांतानं हाक मारली, शेवटचीच म्हणून. कुणी आहे का कुठं? प्रतिध्वनीच्या लाटा उठत राहिल्या. पाखरांचा कलकलाट उठला आणि दाट झाडीतून आवाज आला, हा.
कोण हाय? किनाट आवाज कानावर आला. त्या भयान रानकुंडीत माणसाचा आवाज ऐकल्यावर देवच भेटल्यासारखं वाटलं. जीवात जीव आला. सरसर झाडावरनं खाली उतरलो. एक नजर वरच्या काळतोंड्या उपल्याकडे लावत येणाऱ्या वाटसरूची चाहूल घेत राहिलो. आणि तो माणूस करवंद जाळीला वळसा घालून अचानक समोर येणाऱ्या वाटवळणावर दिसला आणि हृदयात आनंद वाटला. खांद्यावर घोंगड्याचं पटकूर, अंगात तांबडं मळकट ठिगळं लावलेलं कुडतं, खाली लंगोटीचा तांबड मातीनं मातकटलेला धडपा, डुईवर तसंच मातकट मुंडासं, डोकीवर कसलंसं मळकटलेल्या कापडात बांधलेलं दप्तर घेतलेलं, हातात चांगली घटाळलेली काठी, रापलेला चेहरा, हात पाय म्हणजे कावळ काटक्या पण कठीण सडसडीत, दाढी वाढलेली, पाय अनवाणी आणि राठ मातकटलेल्या कातडीचं चालणं दमल्यासारखं, गाव जवळ करण्यासाठी चेहऱ्यावर आलेली आगतिकता, घामेजलेली उत्सुक नजर, एक बापुडवाना माणूस. तरीही मला शाळेत असताना दिपोटीसमोर म्हणून दाखवलेलं गीत आठवलं. झाला महार पंढरीनाथ. वाटलं दामाजी पंतांच्या संकटकाळी उभा राहिला पंढरीनाथ आता माझ्यासमोर उभा होता. हां, खरोखरच तोच पंढरीनाथ, दामाजीच्या ऐन संकटकाळी धावून आलेला. घुंगूर काठी, घोंगडी, हातात पैशाची थैली, कपाळी गंध लावलेला, बाराबंदीनी गुडघ्यावर चुपून नेसलं जाडं भरडं धोतर, भीकबाळी, ते गीत गातानाचं माझंच हे ध्यान माझ्यासमोर दिसलं. त्या माणसानं हुश्य केलं. डोईवरचं दप्तर खाली ठेवलं. गाम पुसत खाली बसला. पायाची नेटं कटाहटा मोडली. डोकीवरचं घामाजलेलं फाटकं पागोटं गुडघ्यावर तसंच ठेवीत मला म्हणाला, लय अवघड ही डोंगर वाटे. कुठून आलास बाबा तू असल्या अवघड वाटला? पर मुलकाचं दिसताय म्हणून म्हटलं. लांबचं तिकडचं. मी उगाच आल्या वाटेचा मागोसा धरून म्हटलं. मग इकडं कसं आणि एकटंच? शाळा मास्तर म्हणून नेमणूक झाली आहे माझी आणि असल्या वयात. मला पोरगेला बघून ते म्हणाला, हुकूम आलाय सरकारचा. कंच्या गावात? विरळ्याला. म्हणजे आमच्या गावातच की. तुमचं गाव तो? हां, ह्या डोंगराच्या पलीकडं. किती मास्तर आहेत तिथं? मास्तर? अहो मास्तर असता म्हणजे तुम्हाला कशाला नेमलं असतं मग? म्हणजे? अहो परवा असाच एक नेमला होता सरकारानं, पण आला आणि 2 दिवस कसा तरी टिकला आणि गेला की पळून. मग एक मास्तर धीर धरत नाही का टिकत नाही? पळून जाणाऱ्या मास्तरांच्या शाळा दिसतात डोंगरात. माझं धाबं आणलं. मी काळजीनं विचारलं, टिकत नाहीत म्हणजे? अहो साधी गोष्ट. एक मास्तर आला, देवळातच शाळा, देवळातच झोपायचं. झोपला तिथं. सकाळी उठतोय तर उशाला साप. काय? साप उशाला? मी भीतीनं किंचाळलोच. अहो भ्याचं काय त्यात? अहो इकडं साप काय बघील तिथं, पण भ्याचं काय काम नाही. आम्ही माणसं राहतोयच की तिथं. मी त्या पंढरीनाथाकडं पाहतच राहिलो. एक मास्तर आला, कुठला लांबचा तिकडचा, बिन पावसाच्या मुलगातला. पावसाळ्याचं दिस आला आणि बघतो तर अंगाला जळवा चिकटलेल्या. निघता निघत नव्हत्या. तुटतील पण माणसाला सोडणार नाहीत अशी जात. रगात पिऊन टम्म फुगल्या की पडतंय मग. पाय भरून सारं रगातच. ते बघितलं आणि शाळेला कुलूप लावून गावची वाट धरली त्यानं. त्याचं ते एकेका मास्तराचं पलायन ऐकल्यावर माझा ऊर धपापू लागला. मी म्हटलं, जळवा कसल्या असतात त्या? भिवू नका, आत्ता नसत्यात.
पावसाळ्यात असत्यात माणसांचं रगात पित्यात. तुम्ही घाबरू नका. बरं झालं तुम्ही आली असा. ते परवाच गावाला हुकूम आणला. म्या तालुक्याला आलेला. परवाच गावाला हुकूम आणला म्या तालुक्याला आलेला. तुमचाच असेल त्यो. तुम्ही कसा आणला? नाही तर कोण आणणार? म्याच की. ते कसं काय? म्या संध्या आहे गावचा. राऊ महार माझं नाव. बरं चला, दिवस एवढ्याच बुडेल. एवढी चढून चढून गेलं की भ्या नाही. मग डोळ्याच्या उजेडानं पलीकडलं डगरण उतरलं की आलंच गाव. चला चला बिगी, ती वळकटी द्या माझ्याकडे. नाही, मी घेतो माझी वळकटी. तुम्ही माप घ्याल, पण म्या संध्या आहे ना व गावचा. म्या कसा घेऊ देईन तुम्हासनी? आमच्या गावचं मास्तर तुम्ही. आणि हे दप्तर ते तलाट्याचं आहे, तालुक्यासनं आणलंय. चला बिगी बिगी. राऊनं डोक्यावर दप्तर घेतलं. त्यावर माझी वळकटी ठेवली. हातातल्या काठीचा रेटा देऊन खोजवनाच्या वाटेला लागला. मनात सारखा विचार दाटत होता. राऊ भेटला नसता तर? ही भयानक एकांताची झाडी, जंगलवन आणि त्यात भरत चाललेले सांजवन. सूर्याच्या आभाळाचा पत्ताच नव्हता. पायाखाली दिसेल तेवढीच उभ्या चढणीची ओसरी वाट. वाट तरी कसली? झाडाविलींच्या गुहेचीच, काटेरी कुंभणीची, मोकळ्या खड्याने तळव्याना रुतणारी, घनदाट सावलीची, भयान एकांताची. मी भ्यायचा. राऊच्या मागं राहिलो तरी मागून भीती वाटे. पुढे असलो तर पुढून भयकाटा अंगावर मारी. बोलत राहो म्हणून राऊला म्हटलं, तुम्ही आला म्हणून बरं, नाहीतर त्या दाही दिशेनं फुटणाऱ्या वाटाने जीवात जीव ठेवला नव्हता माझा. जायचं कुठं? आणि असल्या जंगलात वाघाला बी भीती वाटावी असं हे जंगल. खरंच आहे ते. नवं माणूस तिथं फसतंय. कुणी फास टाकावं तसं होतंय. म्हणून त्याला चकव्याचा धसोडा म्हणतात. नवकं माणूस फसतंय. एकदा अशाच कुण्या गावचा माणूस इथं फसला. भलत्याच वाटायला लागला आणि नागझरीच्या कुंडात गेला तो. वाघा तरसांच्या गुहेत. मग काय? हाडं बी साखीला उरली नाही तिथं. माझ्या अंगावर काटा मारला. पुढच्या झाडावर कसला तरी फडफडत झाला तसा मी दचकलोच. राऊही थोडा व्याला, पण त्यानं नजरेत आल्यावर झाडावर बघितलं. म्हणाला, भिवू नका, गिधाड आहे ते. झाडीत काहीतरी मेलेलं असावं. लई वासाळ जात, सपान पडल्या गत येत्यात. ते मोठ्या मानाचं आणि चोचीचं गिधाड बघितलं आणि मी लटपटलोच. वाट तर उभ्या चढणीची, तिडणीची, अरुंद घसरणीची. जणू सारं जग बुडालेलं. हे दाट भयानक जंगल आणि ही कुठं घेऊन जाणारी वाट. एवढंच काय ते? सूर्य मावळत चालल्याची कातर मनाला लागलेली. वाटवरच्या आणि गर्द झाडीतल्या न दिसणाऱ्या सावल्या दाट होत निघालेल्या. वाटलं, राहू तरी खरा आहे का? काय या जंगलातलाच कोणी झोटिंग? खरंच कोण होता हा माणूस की? आई सांगायची, अशीच असतात भूतं. एकट्याला गाठतात, सोबतीनं येतात, अपुरी इच्छा पुरी करण्यासाठी नाना सोंग घेतात. काळीज फुटायला तेवढं राहिलं. मन तरकत निघालं होतं. तेवढ्यात आवाज आला. राऊ म्हणाला, ह्यो बघ भूतकडा. हा भूतकडा? हौस पुनवला सायम वेळेला गेलं की माणूस झपाटतंय. असाच आमच्या गावचा एक मुंबईवाला आला. औसाचं भानच नव्हतं त्याला. झपाटला तिथं. हा हाय गावात येड्यागत हिंडत असतोय. मी त्या कड्याकडं पाहिलं. डोंगराचीच काळ्या कातळाची उभी खोबण. तसल्या कातळातून उगवलेली वेडीवाकडी झुललेली, झिपऱ्या सुटलेली झाडं आणि दगडांचे उभे खापच्या खाप. अंधारात बुडालेले, राक्षसासारखे,
मी राऊच्या पायाकडे पाहिलं. माणसासारखे होते. परत परत पाहून खात्री करून घेत होतो. वर पठारावर आलो. रानवारा अंगभर खेळला. गुदमरलेला जीव त्या रानकोंडीतून मोकळा झाला. वरचा आभाळ डोळंभर बघून घेतलं. एका भयंकर जखडून टाकणाऱ्या स्वप्नांतून सुटका झाल्यासारखं वाटलं आणि विश्वास पटला. राहू राहूच होता. तोही त्या गुदमरून टाकणाऱ्या कोंडीतून सुटल्यासारखा वाटला. त्याचा चेहरा उजळला होता. तो बोट करून म्हणाला, त्यो बघा आमचा मुलूक. मी पाहिलं तर एखादं स्वप्न प्रदेश पाहावा तसा तो तळवटाचा भाग दिसला. मावळत्या सूर्यकिरणांची पिवळी झाक सर्वत्र पसरलेली. सभोवती उंच उंच पर्वतरांगा, उत्तरणीचे डोंगर, कधी प्रकाशात नटलेली हिरवी झाडी, घसरते कडे, खाली तळवटापर्यंत उतरत गेलेल्या तांबवाटा, तांबडी खाचर, भोवतीच्या डोंगरांच्या मधून वळण घेत गेलेली छोटीशी गर्दी, झाडीत लपलेली गावं, घर ओढीनं जंगला माळातून गावाकडे उतरणारी चोहो मुलकातली माणसं, जनावरं, शेरडं, कोकरं, मावळतीच्या पर्वत शिखरावर रेंगाळत अंधुक होत जाणारा संधीप्रकाश, उजळलेल्या रंगांची मावळती रंगछटा आणि आभाळातून उतरू पाहणारा सावळा अंधार. असा मुलूक स्वप्नातही पाहिला नव्हता. एवढा देखणा, एवढं सुरेख, निळं आभाळ, हिरवं उंच डोंगर, तांबड वाटा, रसरशीत जिवंत वातावरण, खळखळ झऱ्यासारखं. आभाळच सभोवतीच्या डोंगरावर विश्वासानं विसावलं होतं जणू. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.